आपल्या आयुष्यात अडथळे, अपयश, आर्थिक अडचणी आणि मानसिक ताण हे कधी ना कधी येतातच. अशा वेळी सगळ्यात आधी आपण ज्याचं स्मरण करतो तो म्हणजे आपला विघ्नहर्ता गणपती बाप्पा. आपल्या संकट काळात आपलं मनोबल आणि धैर्य वाढवण्यासाठी तसंच इच्छापूर्तीसाठी श्री गणेशाचं एक अत्यंत प्रभावी आणि पवित्र स्तोत्र म्हणजे संकटनाशन गणेश स्तोत्र. या स्तोत्राचा उल्लेख नारद पुराणमध्ये आढळतो. मान्यता अशी आहे की नारद स्वतः संकटामध्ये सापडले असताना त्यांनी महादेवांच्या मार्गदर्शनाने या स्तोत्राची रचना केली होती. या स्तोत्राच्या जपाने त्यांची संकटातून सुटका झाली असं सांगितलं जातं. या स्तोत्रामध्ये गणरायाच्या 12 दिव्य नावांचा उल्लेख केला आहे. वक्रतुंड, एकदंत, कृष्णपिंगाक्ष, गजवक्र, लंबोदर, विकट, विघ्नराजेंद्र, धूम्रवर्ण, भालचंद्र, विनायक, गणपती आणि गजानन. ही केवळ नावं नाहीत, तर गणपतीच्या विविध शक्ती आणि रूपांचं प्रतीक आहेत. वक्रतुंड दुष्टशक्तींवर विजय, एकदंत एकाग्रता आणि स्थिरता, लंबोदर ज्ञान आणि सहनशीलता, विघ्नराज अडथळ्यांवर नियंत्रण. असं प्रत्येक नाव आपल्याला एक आध्यात्मिक संदेश देतं. या स्तोत्राची फलश्रुती सांगते की जो भक्त त्रिसंध्या म्हणजे सकाळ, दुपार आणि संध्याकाळ यावेळी या 12 नावांचा जप करतो त्याला विघ्नांचे भय राहत नाही. विद्यार्थ्यांना विद्या, धनार्थींना संपत्ती, संतान इच्छिणाऱ्यांना संतती आणि मोक्षाची इच्छा असणाऱ्यांना मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे. हे स्तोत्र रोज पठण करता येतं, पण बुधवार आणि संकष्टी चतुर्थी विशेष फलदायी मानले जातात. सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावं, गणेश मूर्तीला अक्षत, दुर्वा, फुले अर्पण करावीत आणि शांत मनाने स्तोत्राचा जप करावा. फलश्रुतीनुसार 6 महिन्यात लाभ आणि 1 वर्षात पूर्ण सिद्धी प्राप्त होते असं म्हटलं आहे. पण हे एक मात्र लक्षात ठेवा की हे स्तोत्रपठण पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करा. जेव्हा आपण मनापासून बाप्पाचं स्मरण करतो ना, तेव्हा आपल्यामध्ये आत्मविश्वास, सकारात्मकता आणि धैर्य निर्माण होतं. आणि हेच गुण संकटावर मात करायला मदत करतात. जर तुमच्या आयुष्यात वारंवार अडथळे येत असतील, तुमची कामे होता होता अडकत असतील, भीती वाटत असेल किंवा मग मन अस्थिर होत असेल, तर संकटनाशन गणेश स्तोत्राचे नित्य पठण करून पहा. विघ्नहर्ता गणराया तुमच्या आयुष्यातले सगळे अडथळे दूर करो. ओम श्री गणेशाय नमः. गणपती बाप्पा मोरया.